हॅलो 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 सकळ तेजा चरणी सुलभ हसूळ पाणी सकळ तेजा चरणी सुलभ हसूळ पाणी राधिके म्हणे तुझी करीन वेळी फेरी राधिके म्हणे तुझी करीन वेळी फेरी राधिके म्हणे तुझी करीन मी वेळी फेरी राधिके म्हणे तुझी करीन वेळी फेरी ऐक ऐक कथये बाई नवल सांगू ऐक ऐक ये बाई नवल सांगू बाई. भगवान श्याम सुंदर यांचं सुंदर तृणावर्त वधचं चरित्र शुकदेवजी महाराज यांनी परीक्षिताला ऐकवलं आहे. त्यानंतर सुंदर कथा आहे नामकरण लीलाची कथा. 112 दिवसाचे भगवान झाले आहे. महर्षी गर्गाचार्यजीचं आगमन झालं. गौशाळामध्ये यज्ञ ठेवला. बारा राशी आहे हो, आणि 12 राशीमध्ये भगवंताचे नाव आहे. मेष राशीमध्ये त्याला लाला म्हणतो आपण, तुलामध्ये रमापती, वृषभ मध्ये वासुदेव, वृश्चिक मध्ये योगेश्वर, मिथुन मध्ये घनश्याम, धन मध्ये बुधर, कर्क मध्ये हरी, मकर राशीमध्ये जगदीश, सिंह राशीमध्ये माधव, कुंभ राशीमध्ये पुरुषोत्तम, मीन राशीमध्ये दामोदर. एक पण राशी अशी नाही ज्या राशीमध्ये त्याचं नाव नाही, परंतु कथा आहे म्हणून करावी लागते. अनेक नामी आहे परब्रह्म, पुष्कळशे नाव आहे. आणि नावामध्ये भगवंतापेक्षा पण भगवंताच्या नावामध्ये शक्ती आहे. नाम नामी से भी महान आहे. कृष्णपेक्षा कृष्णाचं नाव मोठं आहे, कारण नाव घेतल्यानंच कृष्ण येत असतो. नाही नाव घेतलं तर रामपेक्षा रामाचं नाव मोठं आहे. रामनं दगड फेकला तर दगड बुडला आहे समुद्रामध्ये, परंतु हा ज्या दगडवर राम नाव लिहिलं आहे ते दगड तरले. हा नावाचा प्रभाव. रामानं मात्र एक अहल्येला तारली हो, परंतु राम नावानं कितीतरी लोकांचा उद्धार केला. राम एक तापसती तारी, नाम कोटि खलु कुमति सुधारी. जानयादि कवि नाम प्रभाव, भयउ सुद्धा करी उलटा जापू. नामाचा प्रभाव किती. वालिया मरा मरा म्हणता 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 वाल्मिकी झाला. जान आदि कवि नाम प्रतापू, भयउ शुद्ध करी उलटा जापू. नामामध्ये हे शक्ती आहे. आणि नाव असंच ठेवायचं की ज्या नावानं आपल्याला भगवान आणि भगवंताच्या भक्तांचं अनुसंधान राहतं. गॅरंटी आहे 25 वर्षानंतर एक पण नर्मदा आदी, यमुना आदी, गंगा आदी एक पण दिसणार नाही तुम्हाला किनगाव मध्ये. 25-50 वर्षानंतर असेल का कोणी? कशा आज्या असतील हो? प्रिन्सी आजी, डोली आजी, आताचे नाव तसे आहे.
पुरुषांमध्ये पण सुंदर नाव राहत. लीलाधर बुवा, गजानन बुवा, दामोदर बुवा. 25 वर्षानंतर असे आजोबा मिळणार का आपल्याला? बोस्की आबा, टायगर आबा, पिंकी आबा, पिंटू आबा. आने दो, चलने दो, जनरेटर चलने दो. असेच आपल्याला मिळतील. तुम्ही वारंवार हे सुरू बंद करता ना, म्हणून डिस्टर्ब होतं. हो, सॉरी. करीत दोघं. हरि 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 भगवंताचे दिव्य नामकरण संस्कार महर्षी गर्गाचार्य यांच्या द्वारा झाले आहे. यशोदानंदनला नाव दिलं आहे कृष्ण, वासुदेव ह्याप्रमाणे 2 नाव दिले. रोहिणी नंदनला बलराम, हलधर, राम, संकर्षण ह्याप्रमाणे नाव दिले आहे. असे तर पुष्कळशे नाव आहे. भक्त नरसिंह मेहता नाव ऐकलं असेल. ज्याप्रमाणे आपली परंपरा आहे, मराठी परंपरा, संत तुकारामची परंपरा, एकनाथ महाराज, जनार्दन महाराज, बस अशीच गुजरातची परंपरा संत नरसिंह मेहता. मुलाचं लग्न आहे, भगवंताला लग्न पत्रिका पाठवायची आहे, पण विचारात पडले हो कोणत्या पत्यावर पाठवू आणि काय नावानं पाठवू. एकतर नाव 1000 आहे त्याचे आणि पते पण 1000 आहे त्याचे. हरि तारा नाम 6000, कया नाम लखवी कंकोतरी. रोज रोज बदले मुकाम, कया नाम लखवी कंकोतरी. हरि तारा नाम 6000, कया नाम लखवी कंकोतरी. पण कोणतंही नाव घ्या ते कल्याणकारी आहे. नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आपले जे वाडवडील होते, सुंदर कसे नाव, सीताराम, गोपाळ, गोविंद, नर्मदाबाई, यमुनाबाई, रेवाबाई, रेवतीबाई, गंगाबाई. एक पण 16 वर्षाच्या मुलीचं असं नाव असेल का किनगाव मध्ये? कुठे गेले नाव?
नाव तर तुम्हीच ठेवता, आत्याच ठेवते ना. एका माणसाला शोक होता हो संस्कृतच्या नावाचा, आणि सुंदर नाव पाहिलं. कुंभ राशी आली होती मुलगीची. सुंदर नाव ठेवलं आहे श्लेष्मा. सुंदर नाव आहे ना श्लेष्मा. जो मिळाला त्याला म्हणे माझ्या मुलीचं नाव हा किती मस्त आहे श्लेष्मा. अरे किती मेहनत केली तेव्हा हे नाव मिळालं श्लेष्मा. एका रोजी एक विद्वान आले गावात आणि त्यांच्या जवळ गेला. महाराज मी संस्कृत प्रेमी आहे, माझ्या मुलीचं नाव संस्कृत मध्ये जे ठेवलं श्लेष्मा. तेव्हा त्या विद्वानानं विचारलं तुला माहित आहे श्लेष्माचा अर्थ काय होतो? नाही महाराज ती तर कल्पना नाही अर्थ काय होतो, पण मला आवडलं नाव. काय अर्थ होतो मला पण माहित नाही. पंडितनं अर्थ सांगितला श्लेष्माचा. जिच्या नाकातून 24 तास शेंबूड निघतो तिला श्लेष्मा म्हणतात. अस्सल देशी अर्थ. घरी गेला, एफिडेव्हिट केली, गेजेट मध्ये गेला आणि नाव चेंज केलं. नाव असं ठेवा ज्याच्यानं आपल्याला भगवंताचं अनुसंधान राहील. भगवंताला सुंदर 2 नाव दिले गर्ग महाराज यांनी, कृष्ण आणि वासुदेव. असे तर पुष्कळशे नाव पितामह भीष्म यांनी विष्णू सहस्र नाम मध्ये वर्णवले आहे. वासुदेव नारायण विष्णू मोहन कृष्ण मुरारी, शंख चक्र कर कमळ गदाधर कमळावर सुखकारी, माधव मुकुंद माव मधुसूदन अक्षर परय विनाशी, राधारमण रमापती राघव ऋषिकेश सुखकारी, प्राणनाथ पुरुषोत्तम पूर्ण प्रभु पूरणय पारा, पुंडरीक द्रगपाल पुरातन पीतांबर जग प्यारा, नरभ्राता नरसिंह निरंजन नाथ निडर बहुनामी, तपफळ तपकारक तपवल्लभ धरणी धर चिद्धामी, वामन विश्वाधार विश्वंभर वरदायक व्रतधारी, विभुवराह विमल जश विठ्ठल व्रजपति कुंज विहारी, कमल नयन केशव करुणानिधि केवल नाथन काली, हंस हरि हयग्रीव हिरणमय मच्छ कच्छ वनमाळी, गोकुलेश गोपाळ गरुड ध्वज गुणातीत गोविंदा, गोपी जन वल्लभ गिरिधारी चतुर्बाहु व्रज चंदा, भवतारण बोधर भुवनेशा भक्तवत्सल भयहारी, बद्रीपती बलवीर महाबल श्याम राम कंसारी, जगकर्ता जगदीश जगद्गुरु जगजीवन जदुराया, यज्ञ यज्ञ भुक्ता योगेश्वर कलकी बुद्ध कहाया, ऊर्ध्व बाहु मुक्तेश अधोक्षस अच्युत अमर अनंता, दिनबंधु नटवर दामोदर कलिहर त्रिभुवन कंता, प्रात समय घन श्याम पिया की नाम माळ उठी गाये, ब्रह्मानंद मनोहर मूर्ती अंतर माही ठेराये. 108 नाव घेतले. असे तर करोडो नाव आहे. पितामह भीष्म म्हणतात की करोडो नाव आहे. ह्या पृथ्वीवर रजकण मोजू शकता तुम्ही. भगवंताचे नाव आणि रूप नाही, असंख्य रूप आणि असंख्य नाव भगवंताचे आहे. सुंदर कृष्ण आणि वासुदेव असे नाव मिळाले. जाहिरात झाली, यशोदानंदनला कृष्ण असं नाव दिलं. आता गोपिका काही शिक्षित न होती, कृष्ण बोलता येत नव्हतं तिला. कृष्ण मधून कुण झालं, कुस्न कुस्न कुसम झालं, त्यामधून कान झालं, कान मधून कन्हैया झालं. आणि जर गोपिका क्रोधित असली तर काळिया सुद्धा म्हणे त्याला. म्हणजे पुष्कळशे नाव, कानुडो कन्हैया काना लाला, पुष्कळशे नाव गोपिकांनी कृष्णाला दिले आहे. भगवान श्याम सुंदर आता धीरे धीरे मोठे होऊ लागले. घराच्या बाहेर मित्र खेळायला निघू लागले. कथा सुंदर आहे, पण
ते मटकी वाट पाहते आहे आपली, दधिमंथनाकडे पोहोचायचं आहे. घराच्या बाहेर लहान लहान मित्रांसोबत भगवान खेळायला निघतात आणि गोकुळ गावाचे लोक भगवान कृष्ण आणि बलभद्रला पाहून अत्यंत आनंदित होतात. परीक्षित अद्भुत प्रेम रस व्याप्त झाला गोकुळामध्ये. गोपीला तर सुंदर काम मिळालं. रोज सकाळ झाली म्हणजे नंद महाराजच्या द्वारी येऊन आणि गोपी सर्वात आधी कृष्णाचं दर्शन करायचं आणि त्यानंतरच घरकाम करायचं. जर कृष्ण दर्शन नाही झाले तर गोपी पागल सारखी व्हायची. तेरे काज कन्हैया लाल फिरू मै बावरी. ज्या रोजी कृष्ण दर्शन नाही झालं, कारण आता कृष्ण खेळायला निघून जातात, कृष्ण घरी नाही मिळाले तर कृष्णाच्या पाठी पाठी गोपी पूर्ण गोकुळ गावामध्ये फिरायची. मन भावन तेरी मूर्ति में तो समरू श्वासोश्वास, कान कुंवर तेरे कारणे मैं तो करी हूं जंगलवास. तेरे काज कन्हैया लाल फिरू मैं बावरी, तेरे काज कन्हैया लाल फिरू मैं बावरी. धीरे 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 कन्हैया आता मोठे झाले. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, आता तर भाऊ पळायला लागले हो. मैया कौशल्यला अत्यंत सुख आहे, कारण राम शांत होते, कृष्ण शांत नव्हते. रामाला सुंदर शृंगार सजवून आणि मैया एका जागेवर बसाडे आणि 4 तास पर्यंत अयोध्यामध्ये फिरायला निघे. परत ये मैया तर त्याच जागेवर राम मिळत. असं सुख यशोदेला नव्हतं. मस्त शृंगार सजवले आणि आईचं मात्र तोंड फिरलं की भाऊसाहेब शेणामध्ये बसून जात. अरे 10 वेळा तर मैया या लालजीला स्नान आंघोळ करवत, 10 वेळा मैया लालजीचे शृंगार करत. गौमूत्राचा अभिषेक होय आणि भगवान श्याम तिथे सुंदर आरामानं स्नान करत. अरे केव्हा केव्हा सर्प जात आहे तर सर्पला हात मध्ये घेण्याचा प्रयास करत. परीक्षित चंचल प्रकृती आहे प्रभूची. आता मित्रमंडळी जमली आहे. मित्रमंडळी सोबत भगवान काही काही पराक्रम करू लागले. माखण लीलेचा प्रारंभ केला. मातः क एष नवनीतमिदं त्वदीयम्. सर्वात प्रथम घरामध्ये चोरी करण्याचा प्रयास. पहिलाच दिवस मित्रमंडळीला म्हणाले आहे, चला माझ्या घरापासून आपण सुरू करू. तुम्ही एक काम करा, आई गौशाळेत गेली आहे. 4 मित्रांना गौशाळाच्या दरवाजावर उभं ठेवलं. 4 मित्रांना दूर रस्त्यावर उभं ठेवलं. आई निघाली म्हणजे सिटी मारतो, म्हणजे जवळ घराच्या जवळ उभा आहे तो सिटी मारतो. तिसरे 4 मित्र घराच्या द्वारी उभे आहेत, ते सिटी मारता, म्हणजे घरामध्ये कृष्ण सावधान होता. एवढं मोठं आयोजन केलं. पण मैया हुशार आहे आणि वेगवान आहे. इतक्या वेगानं आई आली, तो सिटी मारायला गेला पण सिटीच वाजली नाही त्याची. आणि आई पोहोचली घरामध्ये. रंगे हात हमारे लालजी पकडे गए. हातामध्ये लोणी आहे. आईनं विचारलं, काय करतो? बातें बनाने में श्याम बहुत पक्के थे. आणि आई यशोदा भोळी आहे. अरे आई, तुला काही चिंता आहे का? पहा, हा चोर आला होता घरामध्ये. समोर आरसा आहे, आरशामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसत होत. आईला दाखवलं, पहा तो चोर. बरं झालं मी इथे आला, नाहीतर हा चोर चोरी करून जाता घरी. आज मातः क एष नवनीतमिदं त्वदीयं लोभेन चोरयितुमद्य गृहं प्रविष्ट.
मद्वारणं न मनुते मयि रोष भाजी रोषम तनोति नहीं मे नवनीत लोभ. मैयानं उचकलं कन्हैयाला, बेटा तो चोर नाही, ते तुझंच प्रतिबिंब आहे. कृष्ण निघाले घराच्या बाहेर. मित्रमंडळीला म्हणाले, माझी आई अशी तर पक्की आहे, पण आज प्रथम रोजी एक पाठ शिकायला मिळाला. आपल्यासारखा दुसरा दिसला म्हणजे घाबरायचं नाही, ते आपलंच प्रतिबिंब असतं. हा प्रथम पाठ प्रथम रोजी भगवान श्याम सुंदर शिकले. आता तर गावाच्या बाहेर जाऊन आणि ज्या गोपिका दूध दही विकायला जात, बस त्यांना त्यांचं दूध आणि लोणी चोरण्याची सुरुवात केली. याला दाणलीला असं नाव दिलं आहे. गोपीची मटुकी फुटू लागली आहे. गोपीचा पालव पकडतात आणि गोपीला म्हणता, गोपी दे मला, मला लोणी दे, मी पाहतो तू कसं लोणी विकते. तुला माहित आहे इथे कर लागतो, इथे कर दे आणि नंतर लोणी विकायला जा. भगवान कृष्णानं सुरुवात केली आपल्या गावातलं लोणी खाऊन, आणि कंसचे पहिलवान मजबूत होता आणि आपल्यालाच त्रास देता. त्यापेक्षा आपल्या गावातलं लोणी आपल्या गावातच राहायला पाहिजे. दान लीलेचा प्रारंभ. लाव मटुकिया कहा विचारत ग्वालनी गोप कुमारी गुजरिया लुटी. एकानंतर एक फरियाद येऊ लागल्या मैया यशोदाजवळ. रोज गोपीच्या मटुक्या फोडत कृष्ण. अरे सर्वात जास्ती मजा त्या गोकुळच्या कुंभाराला पडली आहे. कुंभार कृष्णाला म्हणतो, बस सुरूच ठेव तुझा धंदा, माझ्या धंद्यामध्ये प्रगती आली आहे. कारण रोज कृष्ण मटुकी फोडे, रोज कृष्ण मटुकी फोडे. बिगर मटुकीनं गोपिका घरी पोहोचली. सासूबाईनं विचारलं, मटुकी कुठे आहे? अरे आई पडून गेली रस्त्यामध्ये. दुसऱ्या रोजी सासूबाईनं विचारलं, मटुकी कुठे आहे? अरे आई 2 गायीची तक्रार होत होती, त्यामध्ये माझी मटुकी फुटली. तिसऱ्या रोजी सासूबाई म्हणाल्या की असं वाटतंय की तुम्हाला काही नंबर आले का? अंध झाले का? हा गोपिका कृष्ण प्रेमामध्ये अंध झाले आहे. रोज कृष्ण मटुकी फोडत होता, तरी सुद्धा गोपीनं घरी कृष्णाचं नाव नाही दिलं. तिला आवडत होत. अहो कृष्ण येवो आणि माझी मटुकी फोडो, कृष्ण येवो माझा हात पकडो. रोज मैयाजवळ फरियाद येऊ लागल्या. आणि कृष्णाला असं न होतो, लग्न केलेली असो की कुमारी असो, कोणीही असो, कृष्ण कोणाचाही हात पकडून घे. गोपी म्हणे, सोड सोड सोड, तुला माहित आहे लग्न झालं आहे माझं. अरे पण तू मला आवडते. अरे पण माझं लग्न तुझ्यासारखे मुलं आहे. कृष्ण म्हणाला, हरकत नाही आपल्याला, चालेल, माझ्याशी लग्न कर. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, सोड हरी जाऊ दे मला बाजारी, तो कामला वाटेवरी. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, सोड हरी जाऊ दे मला बाजारी, तो कामला वाटेवरी. सोड हरी जाऊ दे मला बाजारी, दुसऱ्या गोप्या सोबत आहे. कृष्णाला म्हणाल्या, सोड बिचारीला. अरे घरी वातावरण डेंजर आहे, नवरा फार त्रास देतो हिला, सोड हिला. सोड हरी जाऊ दे हिला, सोड हरी जाऊ दे हिला बाजारी, अडवी तुका हिला वाटेवरी.
गोपी कृष्णाला विनंती करते, सोड मला. सासू माझी कट्याळ भारी, 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 सासू माझी कट्याळ भारी. येऊन मारते गालावरी, येऊन मारते गालावरी, घडवितो काला वाटेवरी. सोडवरी जाऊ दे मला माझारी, सोडवरी जाऊ दे मला माझारी, तुका मला वाटेवरी. पिचकारीमध्ये रंग भरून श्याम सुंदर उभे आहे. एक एक गोपीवर रंगचा छिटकाव करताय. सुंदर नवीन वस्त्र परिधान करून आणि राधिका राणी निघाल्या आहेत. कृष्णाबाई तुझा खेळ रूप गेला, कृष्णाबाई तुझा खेळ कृष्णाबाई तुझा खेळ रूप गेला, कृष्णाबाई तुझा खेळ रूप गेला. रंग भरीला, पिचकारी रंग भरीला, पिचकारी रंग भरीला, पिचकारी रंग भरीला. ऐका जनार्दनी विनती राधा, ऐका जनार्दनी विनती राधा, ऐका जनार्दनी विनती राधा, ऐका जनार्दनी विनती राधा. पाहुणे राधिका भाग चरणाला, ओ पाहुणे राधिका भाग चरणाला, घडवितो काला वाटेवरी. सोडवरी जाऊ दे मला माझारी, सोडवरी जाऊ दे मला माझारी, घडवितो काला वाटेवरी. सोडवरी जाऊ दे मला माझारी, सोडवरी जाऊ दे मला माझारी, घडवितो काला वाटेवरी. सोडवरी जाऊ दे मला माझारी, घडवितो काला वाटेवरी. रोज भगवान श्याम सुंदर ती फरियाद मैया यशोदाजवळ येऊ लागली. आई म्हणाली, हरकत नाही, येऊ दे, आज काडी घेते. नाही नाही मैया, त्याला काहीच नको सांगू, आम्हाला आवडतं. तो दगड मारतो ना तरी सुद्धा आवडतं, तो आमची मुटुकी फोडतो ते सुद्धा आवडतं. अरे आम्ही तर वाट पाहतो. मी रोज मस्त नवीन मटुकी घेऊनच निघते आणि कृष्णाला दाखवतच निघते, ये आणि माझी मटुकी फोड. माहित नाही हा कोणता संबंध आहे. लगन मेरी तुमसे लगी घनश्याम. लग्नी लागली आहे गोपीला, कृष्णाची लग्नी.
भगवान श्याम सुंदरनं माखण लीलाद्वारा गोपींना खूप सुंदर आनंद दिला आहे. आता गोपिकांचे दिवस इतके प्रेमानं व्यतीत होता. रोज सकाळपासून गोकुळामध्ये आनंद आनंद आणि आनंद व्हायचा. रोज संध्याकाळी चर्चा व्हायची. आज कोणाचं लोणी चोरलं, आज कोणाचं लोणी चोरलं, हेच चर्चा गोकुळामध्ये व्हायची. ज्या गोपीचं लोणी चोरे त्या गोपीला सर्व धन्यवाद देत, भाग्यशाळी आहे तू, कृष्णानं तुझं लोणी चोरलं. आमचं लोणी नाही आवडलं कृष्णाला. केसरिया माने हो राख जो रावरो गुलाम, चरण पनैया ग्रह कर आगे उभो रहुआ ठो जा. केसरिया माने हो राख जो रावरो गुलाम. अरे एका रोजी तर भगवान श्याम सुंदरची फरियाद घेऊन गोपी आली. मैया आज तर हद केली ह्या कृष्णानं. मैया म्हणाली झालं काय? अरे आई, आज माझ्या मटुकीमध्ये बसला हा. पागल आहे, माझा कृष्ण केवढा, तुझ्या मटुकीमध्ये हा मैया. लय मटुकी सिर चली गुजरिया, आगे मिले नंद जी के छोना. सुंदर मटुकी डोक्यावर ठेवून आणि गोपिका निघाली. समोरून कृष्ण मिळाले. भगवान कृष्णानं गोपीकडे पाहिलं, गोपीचा हात पकडला आणि श्याम सुंदरनं इतका मस्त डोळा मारला गोपीला. भान विसरली गोपी. विसरले मी काय करायला निघाली आहे. कोणाला सांगू शकत नव्हती की कृष्णानं डोळा मारला. मारला तर कुठे लागला, तो प्रश्न येईल. बडे गुप्त प्रेमी हे लालजी ठाकोरजी, अत्यंत गुप्त प्रेमी आहे. आणि कृष्णाची विशेषता, या जगामध्ये जेवढे पण प्रेमी झाले त्यामध्ये नंबर 1 प्रेमी हा भगवान कृष्ण आहे. अरे 1600 गोपीला प्रेम करे, प्रत्येक गोपीच्या मनात असं आहे की कृष्ण मात्र मलाच प्रेम करतो. 1600 गोपी उभ्या आहे, प्रत्येकच्या समोर पाहतो, पण प्रत्येकले असंच वाटतं की नाही तो माझ्याकडेच पाहतो आहे. हे मास्टरी आहे कृष्णाची. आपण तर 1 नंबर झाला म्हणजे पुढचा डिलेट होतो, तिसरा एड झाला की दुसरा डिलेट होतो. नाही जमत ते, कृष्णासारखं नाही जमत. कृष्णाची मास्टरी आहे. एका सोबत अनेक स्त्रियांना प्रेम करणं हे मात्र भगवान कृष्णच करू शकता हो, भगवान होते. स्त्री दाक्षिण्य भगवान कृष्णामध्ये भरपूर आहे. 16,108 पत्न्यांसोबत राहून आणि बॅलन्स ठेवणं हे का कमी गोष्ट आहे? तुम्ही एका सोबत राहता, तुम्हाला माहिती असेल. सेंडल तुटली, साडी फाटली, वगैरे वगैरे पुष्कळशा फरियादी राहतात. नायगावची जत्रा आहे उद्या. उद्या आहे ना, हा जत्रामध्ये गेले, सुंदर सेंडल पाहिली आणि उचकून आणली. पण एक आहे म्हणून शक्य आहे, कृष्ण बिचारे जाऊच शकत नव्हते. कारण जर सेंडल घ्यायची झाली तर 16,108 घ्यावा लागता, नाहीतर घरी तक्रार. साडी घ्यायची आहे म्हणजे फॅक्टरी मध्येच जावं लागतं. एक सारख्याच कलरच्या 16,108, पण तरी सुद्धा बॅलन्स ठेवत. आणि हेच भगवंताचं स्त्री दाक्षिण्य आहे. त्या गोपी समोर भगवंतानं पाहिलं, डोळा मारला, विसरली.
विसरली मी काय विकायला निघाली आहे. दधी को नाम बिसरी गयो, ले ले हूं प्यारी कोई शाम सलोना. वृंदावन की कुंज गलिन में आंख लगाए गयो मन मोहना. वृंदावन की कुंज गलिन में आंख लगाए गयो मन मोहना. मैया माझ्या मटुकीमध्ये येऊन बसला. मैया म्हणाली, भाग यहाँ से. माझा कृष्ण केवढा मोठा, तो तुझ्या मटुकीमध्ये कुठून बसणार. हा आई, मी पाहलं, माझ्या डोळ्यानं पाहलं. अरे मथुराच्या लोकांनी सुद्धा पाहलं, माझ्या मटुकीमध्ये होता. परीक्षित, हेच भाग्य आहे गोकुळवासी गोपीच. जो परब्रह्म त्रिकम झाला तेव्हा या विश्वामध्ये मावला नव्हता. तो परब्रह्म गोपीच्या मटुकीमध्ये मावला. आणि एका रोजी तर आंघोळ करत होती गोपी. मस्त साडी ठेवली होती किनारी. कृष्ण आले, साडी घेऊन गेले. मैं जल जमना भरन गई थी, आया कृष्ण मुरारी. ले गयो सारी अनारी म्हारी, जल में रही उघारी. मैयाजवळ फरियाद आली, आई आज तर हद केली. मी आंघोळ करत होती, माझी साडी घेऊन गेला. आई लवकरात लवकर लग्न कर याचं, नाहीतर उपाधी करणार आहे हा. जर असेच धंदे राहिले तर पुढे तुला सुनबाई मिळणार नाही. नाव खराब होईल तुझं आणि नंदबाबाचं. लवकरात लवकर लग्न कर. मैया चिंतित. सुत ऐसे काम न कीजे, छाने वस्तू कबहू न लीजे. आई विनंती करते, बेटा असं कशाला करतो. आपल्या घरी काही कमतरता आहे का. किती लोणी पाहिजे तुला. कृष्ण म्हणाला, आई मेहनतच आवडतं आपल्याला, आणि चोरी करण्यामध्ये मेहनत पडते ना, म्हणून ते आवडतं. पण बेटा आपल्या घरी पुष्कळ आहे. मैया चिंतित. गणपतीची मानता ठेवली मैयानं. हे गजानन गणपती, जर माझा कृष्ण चोरी करण्याचं बंद करेल तर मी तुम्हाला गुडचे लाडू अर्पण करेल. आणि कृष्णानं चोरी बंद केली. त्या दरम्यान एक सुंदर चरित्र केलं. मुख मध्ये ब्रह्मांड दर्शनाची लीला. सकाळची वेळ आहे. मैया घरकाम करत होत्या. मित्रमंडळीसह कृष्ण खेळत होते. आणि खेळता खेळता भगवान श्यामनं माती घेऊन आणि मुखामध्ये ठेवली. एक मित्रानं पाहिलं, कृष्ण माती खाल्ली. कृष्ण म्हणाले, नाही नाही, मी नाही खाल्ली माती. अरे मी पाहिलं, माती खाल्ली. आता आईला सांगतो. बळदेव म्हणाला, हा कृष्णा माती खाल्ली. मी पण साक्षी आहे. मी आईला सांगतो, हा माती खातो. कृष्णानं बळदेवला बंद केलं. जर दाऊ माझं नाव सांगलं तर मी पण तुमचं नाव सांगेल. तुम्ही रोज झाडाच्या पाठी उभे राहून दारू पिता, मला माहित आहे. मी आईला सांगून देईल. बलरामची चूप. भगवान कृष्ण म्हणाले, मैंने माती नहीं खाई. दोन मित्रांनी हात पकडले आणि दोन्ही पाय पकडले. भगवान कृष्णाची सवारी निघाली. चला आई जवळ. यानं माती खाल्ली. मैया यानं माती खाल्ली. सकाळची वेळ आहे. मैया घरकाम करती. दूर से आवाज दे, मोहना ने माटी खाई रे, माधव ने माटी खाई रे, गोविंद ने माटी खाई रे, कन्हैया ने माटी खाई रे. मोहना ने माटी खाई रे, माधव ने माटी खाई रे, गोविंद ने माटी खाई रे, कालिया ने माटी खाई रे. मोहना ने माटी खाई रे, माधव ने माटी खाई रे, गोविंद ने माटी खाई रे, कन्हैया ने माटी खाई रे.
खाई माधव ने माटी खाई गोविंद ने माटी खाई कन्हैया ने माटी खाई वाद दिला ओ मैया मैयानं खिडकीमधून पाहिलं झालं काय अरे कृष्णाला उचकून आणत होते मैया भयभीत झाल्या झालं काय कृष्णाला आवाज आला मैया कृष्णानं माती खाल्ली क्रोधित मैया काडी घेऊन घराच्या बाहेर इतना सुनकर चली जसोदा आंगन बहार आई इतना सुनकर चली जसोदा आंगन बहार आई आंगन बहार आई लकड़ी जब मारन लागी ले लकड़ी जब मारन लागी काहे हो माटी मुख पर लगाई रे अंग पर लगाई रे मोहना ने माटी खाई रे मोहना ने माटी खाई माधव ने माटी खाई गोविंद ने माटी खाई कालिया ने माटी खाई रे आई आली गाडी घेऊन कृष्णाचा कान पकडला माती खाल्ली खरं बोल माती खाल्लेली रोने लगे लागली मैया मोरी मैं नहीं माटी खाई काय सुंदर येत होणार मैं नहीं दोघी डोळ्यामधून अश्रू निघायला लागले मैयानं काजळ लावलेलं होतं डोळ्यांना त्या काजळमुळे पुरा चेहरा काळा काळा झाला रडायला लागले लालजी मैया मोरी मैं नहीं माटी खाई मैया मोरी मैं नहीं माटी खाई सर्वच खोटं बोलतो आई म्हणाली नाही मी नाही तू जरूर माती खाल्ली आहे तोंड उघाड आई माझ्यावर विश्वास नाही यांचं ऐकते तू अरे मी तुझा पुत्र आहे माझं नाही ऐकत माझ्यावर विश्वास नाही मुख खोल के बताओ कृष्ण जी अब हम मानना मुख खोल के बताओ कृष्ण जी अब हम मानना तोंड उघाड यशोदा मैयानं कृष्णाला मांडीवर घेतलं दोन हातानं गाल दाबले आई पस्तावा होईल मी माती नाही खाल्ली माझ्यावर विश्वास नाही तुला नाही विश्वास तू तोंड खोल तब कृष्णा ने मुख खोला 14 भुवन मुख में दिखलाई कृष्णा ने मुख खोला 14 भुवन में लहानसं तोंड लालजीनं उघाडलं आहे और श्याम सुंदर के छोटे से मुख में मैया यशोदा को 14 ब्रह्मांड दिखाई दिए 14 ब्रह्मांड भगवान श्याम सुंदरच्या मुखामध्ये 68 तीर्थ गंगा जमुना चंद्र सूरज मुख माही 68 तीर्थ गंगा जमुना चंद्र सूरज मुख माही सूरदास भज प्रभु की लीला देख जप तपताई सूरदास भज प्रभु की लीला देख जशोदा पछताई मैया मोरी मैं नहीं माटी खाई मैया मोरी मैं नहीं माटी खाई मैया मोरी ओ मैया मोरी मैं नहीं माटी भगवान श्याम सुंदरनं मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन करवलं यशोदा मैयानं स्तुती केली भगवंतानं वैष्णवी मायाला आदेश दिला मैया पुनः सर्व काही विसरल्या आणि पूर्ववत भगवान कृष्णाला प्रेम करू लागले त्यानंतरची कथा आहे दामोदर लीलाची कथा ज्या लीलाच्या माध्यमानं आपल्याला दधिमंथन लीलेत पोहोचायचं आहे पण त्याआधी पावणे 5 झाले आहे 5 वाजायला आपण दधिमंथन घेऊ 15 मिनिट फक्त राधाचं एक सुंदर चरित्र घेऊ
आणि त्यानंतर दधिमंथन लीलेत आपण प्रवेश करू. भगवान श्याम सुंदर राधाजी हे श्रीमद भागवताचं एक अविभिन्न अंग आहे. काही काही विद्वान म्हणतात भागवतामध्ये राधाचं नाव नाही. राधाचंच नाव कृष्ण आहे, कारण दोघी एकच आहे. दोघी एकच आहे, अलग अलग नाही, अभिन्न नाही. राधा ही कृष्ण है, कृष्ण ही राधा है. आजपर्यंत 5,500 वर्ष झाले, आजपर्यंत नाही राधानं कृष्णाला पाहलं, नाही कृष्णानं राधाला पाहलं. कारण जेव्हाही दोघीचं मिलन होतं तेव्हा कृष्ण हे राधा होता आणि राधा हे कृष्ण होते. जगत जननी आहे मैया राधा. राधाचा उलटा अर्थ करा तर धारा, प्रेमची अस्खलित धारा. ज्या राधाचं भजन केल्यानं या जीवात्म्याला कृष्ण चरणारविंदामध्ये अनुराग होतो, प्रेम होतो, तिला राधा म्हणतात. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. राधाचं नाव घ्या आणि श्याम सुंदर धावत येता. मिठे रस से भर्योरी राधा रानी लागे, मने कारो कारो जमुना जीरो पानी लागे. बड़ी अद्भुत राधा और कृष्ण प्रेम की गाथा है. राधाजीचं गाव बरसाना आहे. असा तर जर मी पूर्व कथामध्ये गेला तर फार वेळ होईल आणि सध्या टाइम नाही आपल्याजवळ. शिवपुराणामध्ये कथा आहे. राधाची माता कलावती, त्या कलावतीच्या पूर्वजन्माची कथा संक्षेप मध्ये सांगतो. कलावती म्हणजे राधाची आई, सीताची आई धन्या देवी उर्फे सुनैना देवी आणि पार्वतीची मैया मेनावती. मेना, धन्या आणि कला या तिघी सख्या बहिणी आहेत. तिघीला श्राप आहे सनत कुमारांचा. त्यामुळे या मनुष्य लोकामध्ये त्यांना यावं लागलं आणि लग्न करावं लागलं. सनत कुमारांनी आशीर्वाद पण दिला की हा सामान्य मानव सह तुमचं लग्न होईल, पण तुमच्या इथे ज्या मुलीचा जन्म होईल त्या मुलीचं लग्न परब्रह्माशी होईल आणि परब्रह्माशी तुमचा संबंध होईल. मेनाच्या इथे पार्वती आल्या, भगवान शिवशी लग्न झालं. धन्या सुनैनाच्या इथे जानकी आल्या, रामाशी लग्न झालं. आणि कलावतीच्या इथे राधाचा जन्म झाला आणि भगवान कृष्णाशी संबंध जोडला. शिवपुराणामध्ये विस्तृत हे कथा आहे. सकाळची वेळ आहे. भगवान श्याम सुंदर एकटेच यमुना नदीवर आंघोळीला गेले आहे आणि तिथे भगवंतानं पाहिलं एक सुंदर कन्या पाणी भरायला आली आहे. हो, किती सुंदर, किती सुंदर. सुंदर आहे, गोरी आहे. महाराज म्हणत होते ना, गोरे लोक आहे त्यांनी पूर्वजन्मामध्ये फार सोन्याचं दान दिलं आहे. म्हणजे ज्यांच्या शरीराचा रंग काळा आहे ते देऊ शकता. हो, महाराज तर गेले आता, पण आम्ही आहे अजून 2 दिवस. म्हणजे पुढच्या जन्मी कलर चेंज करायचा असला तर स्कीम आहे, अजून सुरू आहे. सर्वांना आवडतो गोरा रंग. मला आठवतं मी लहान होता तेव्हा एक सुंदर गाणं होतं, मराठीमध्ये गाणं होतं की म्हण होती, मला जास्ती आठवत नाही पण मी ऐकलं होतं शाळेत होता तेव्हा. फुलासारखी छान गोरी गोरी पान, दादा मला एक वहिणी आण. आणि राधा बस त्याचप्रमाणे गोऱ्या रंगाची आहे.
आणि श्याम सुंदर सावरे आहे, आपल्या पाठीच उभे आहे. पहा कसा रंग आहे हो. अंधाऱ्यामध्ये जर उभा असला तर दिसतो का? नाही. दोघीमध्ये प्रेम झाला. एक अमावस्याची रात्री, एक पौर्णिमाची रात्री आहे. एक बैल आला आहे तिथे, जे कन्या पाणी भरायला आली होती. आंघोळ करत होती राधिका तिथे. एक बैल आला, गाय आली तिथे. राधिकाचे वस्त्र होते ते नदी किनारी ठेवून आणि राधिका स्नान करत होत्या. त्या गायीनं राधिकाचे कपडे स्वतःच्या शेंगमध्ये घेतले आणि गाय तिथून पळाली. आता राधिका जवळ कपडे नव्हते, अंगावर मात्र काही एक उपवस्त्र असेल. मैया स्नान करत होत्या. कृष्णानं पाहिलं. कृष्ण गेले गायी समोर, गायीशी फाईट केली, युद्ध केलं. ते राधाची साडी ताणली. भगवान कृष्ण आले राधाजवळ, पण राधाच्या शरीरावर वस्त्र नव्हतं, म्हणजे राधाला अत्यंत शरम आली. भगवान कृष्णाला काय सुचलं, स्वतःचं पितांबर काढून आणि ठाकूरजीनं राधाच्या शरीरावर टाकलं. ठाकूरजी विसरले की अहो मी नग्न झाला. पण काही हरकत नाही हो, 5 वर्षाचे होते. ते तर आताचे मुलं हे सूटपेंट पेरून फिरतात. मला आठवतं 8 वर्षापर्यंत असेच फिरतो शालग्राम सारखे पुऱ्या गावामध्ये. आपण सर्वच पहिल्या जमान्यामध्ये सर्व सहज होत. भगवान श्याम सुंदरच्या शरीरावर काहीच राहिलं नाही. भगवान श्यामचं पितांबर गेलं राधाजवळ आणि राधाची साडी राहिली कृष्णच्या गळ्यात. राधा तर पितांबर जसं तसं धारण करून निघून गेल्या तिथून. कृष्णानं विचार केलं, हे काय, आता हे साडी केवढी मोठी आहे, हे निसायची कशी? कशी तरी साडी परिधान केली आणि कृष्ण घरी गेले. आईनं विचारलं, दादा हे कुठून आणलं, पितांबर कुठे गेलं तुझं? कृष्ण म्हणाला, गडबड झाली का आई? परोपकार करता करता गडबड झाली. पण आई चिंता नको करू, मी पितांबर घेऊन येईल परत. पण माहित नाही तिचं गाव कोणतं आहे. तपास केली, बरसानाची आहे. भगवान कृष्ण पोहोचले बरसानाला. राधा निघाल्या घराच्या बाहेर. कृष्णानं हात पकडला, दुसरं तर ठीक आहे, पितांबर तर दे माझं. चार आंखें एक हुई, चार आंखें एक हुई. राधाला कृष्ण आवडला, कृष्णाला राधा आवडली. पितांबर तर दिलं, पण पितांबर सोबत राधानं स्वतःचा दिलप सुद्धा कृष्णाला दिला आहे. हार गई दिल को. आता राधाचा मार्ग अलग आहे. 25 किलोमीटर दूर आहे बरसाना, पण रोज सकाळ झाली 3 वाजाची राधा निघे घरून. कृष्णाच्या घरासमोरूनच पसार व्हायचं. आणि सेटिंग, आणि किती मस्त सेटिंग, मोबाईल तर नव्हते होते वा. बराबर 7 वाजाला भगवान कृष्ण गौशाळेच्या द्वारावर जाऊन उभे राहत. बराबर राधाच्या निघण्याची वेळ होय. याला म्हणता प्रेम. प्रेमासाठी रोज 22 किलोमीटर चालून येणं आणि परत घरी जाणं. नाही फटफटी होती, नाही सायकल होती, नाही बैलगाडं होतं, काहीच नव्हतं. पण रोजचा क्रम. पहिले कृष्ण 8ला उठत, पण ज्या दिवसापासून राधाच्या प्रेमामध्ये पडले, बस आता कृष्ण लवकर उठता 4 वाजाला. मस्त आंघोळ वगैरे करून मस्त सजून धजून तयार होता, काजळ वगैरे लावता आणि बराबर गौशाळाच्या द्वारावर जाऊन उभे राहत. आई विचारात पडली की हा आता मुलगा सुधारला. पण आईला माहित नव्हतं की हा भाऊसाहेब मोठ्या पराक्रमामध्ये आहे. सकाळची वेळ आहे. आई म्हणाली, कृष्णा एक काम करशील का, गौशाळामध्ये जा.
तो जो भरवाड आहे त्यानं दूध पाहलाय ते दूध घेऊन ये. अरे आई, मी जातोच गाय पाहायला, तू चिंता नको करू, तू घराचं काम कर, मी आहे ना, आता चिंता नको करू तू. आईला आनंद झाला की हो, फक्त 5 वर्षाचा पण जबाबदारी किती समजतो. माझी सर्वीची चिंता घेतली यानं. हातामध्ये ते पात्र घेऊन आणि कृष्ण आले आहे गाय पाहायला गौशाळेत. बराबर 7 वाजेची वेळ आहे. राधाचा निघण्याचा टाइम झाला. दरवाजा उघडा आहे गौशाळेचा. ठाकूरजीला माहित नाही, ते तर बसून गेले खाली, गाय पाहायला बसले. प्रातकाळी राधा उठोनिया जाण, नंद सदनावरून पाण्याला जात. 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 इकडे गोदोहन करीत से हरी, इकडे गोदोहन करीत से हरी. हा रोजचा क्रम आहे. गाय पाहायला कृष्ण बसे आणि गौशाळेच्या दरवाजावर येऊन राधा राणी उभ्या राहत. इकडे गोदोहन करीत से हरी, इकडे गोदोहन करीत से हरी. पाहे उभी द्वारी राधिका दुलारी, पाहे उभी द्वारी राधिका दुलारी. प्रातकाळी राधा उठोनिया जाण, नंद सदनावरून पाण्याला जात. प्रातकाळी राधा उठोनिया जाण, नंद सदनावरून पाण्याला जात. द्वारवर उभी उभी राधिका भगवान कृष्णाकडे पाहे आणि कृष्ण राधिकेकडे पाहे. गाय पाहायला बसले होते, पण ठाकूरजी विसरले. म्हणतात लव्ह इज ब्लाइंड, प्रेम अंध असतो. आले होते गाय पाहायला. विसरे गोदोहन वृषभाखाली बैसत, विसरे गोदोहन वृषभाखाली बैसत, विसरे गोदोहन वृषभाखाली बैसत, विसरे गोदोहन वृषभाखाली बैसत. कृष्णजीचे तीने भरणारी कवनी बाहेर आली माता, भरणारी कवनी बाहेर आली माता. जब पाहता कृष्ण हरी पाहिला, विसरले राधेला पाहता पाहता. भगवान श्याम सुंदर विसरले. गायच्या बदली एक बैलाच्या खाली येऊन बसून गेले. लव्ह इज ब्लाइंड, प्रेम अंध असतो. एक नजर द्वारकडे आहे. मैया आली. मैयाने विचार केला, हो एवढा उशीर का झाला. बाहेर आली. मैयाला असं क्या गाय पाहत असेल, पण नाही, गाय तर एकाकडे आहे आणि हा बसला आहे बैलाजवळ. वृषभ पाहता कृष्ण हरी पाहिला, वृषभ पाहता कृष्ण हरी पाहिला. माता म्हणे काय करीसी घन दिला, माता म्हणे काय करीसी घन दिला. या वेळा हरी बोलिला, या वेळा हरी बोलिला. हरला जाई घेऊन माता क्रोधाय मान, भरणा
बसलाया माता आईनं पाहिला हा गायीच्या बदली बैला खाली बसलाय. आईनं आवाज दिला, कृष्णा किती वेळ आहे, अजून दूध नाही आलं. कृष्ण म्हणाला, आई मटुकी भरली आहे, घेऊन जा. आणि आई क्रोधित झाली. कृष्णा से यशोदा म्हणे खाली पाहे, कृष्णा से यशोदा म्हणे खाली पाहे. मैया म्हणाली, कृष्णा खाले पाहाय, तू कुठे बसला आहे? गाय पाहायला बसला आहे की बैल पाहायला बसला आहे? कृष्णा से यशोदा म्हणे खाली पाहे, कृष्णा से यशोदा म्हणे खाली पाहे. गाय तू वृषभ की गाय कृष्ण खाली पाहे, वृषभ देखिला म्हणे यशोदेला ऐक. कृष्ण खाली पाहे वृषभ देखिला म्हणे यशोदेला ऐक ऐक आई. आई म्हणाली, खाली पाय तर खरी, तू गाय पाहतो आहे की बैल पाहतो आहे? कृष्णानं पाहिलं, हो आता बैल आहे. कृष्ण म्हणाला, आई पाय तर खरी, देवाचं नवल कसं झालं? देवाचा नवल चुकली बहुतेक, देवाचा नवल चुकली बहुतेक, देवाचा नवल चुकली बहुतेक, देवाचा नवल चुकली बहुतेक. चौथाचे ध्यान ध्यान एक केले, चौथाचे ध्यान प्रातकाळी राधा उठोनिया सदनावरून पाण्याला. प्रातकाळी राधा उठोनिया सदनावरून पाण्याला. यशोदा मैयाला भगवान कृष्णानं पटवलं. मैयानं विचार केला, एवढी मोठी गडबड का झाली? गायीच्या बदली बैलाच्या खाली बसला. आईची दृष्टी गेली गौशाळाच्या दरवाजाकडे. अहो, राधा उभी आहे. काग येथे उभी घेऊनी गागर, काग येथे उभी घेऊनी गागर. राधा विचारलं, का इथे का उभी आहे? काग येथे उभी घेऊनी गागर, काग येथे उभी घेऊनी गागर. आता सत्वर जाते आई आता सत्वर. नामा म्हणे झाले ऐसे बोल, नामा म्हणे झाले ऐसे बोल. खपचाळ भोजन रे, खपचाळ भोजन रे. कृष्ण घरी आले. भगवान कृष्णाला मैया म्हणाली, खबरदार त्या मुलीच्या नांदी लागला तर. तुला माहित आहे ते कोण आहे? जादूगरणी आहे ते. दिसायला रुपाळी आहे. अरे तिच्यापेक्षा पण सुंदर मुलगी तुझ्यासाठी पाहू. कृष्ण म्हणाला, आई नाही, लग्न तर तिच्याशीच करायचं आहे. आई म्हणते, पण तू विचार तर कर, तू किती लहान, तू 5 वर्षाचा, ते 15 वर्षाची. कृष्ण म्हणाला, आई लग्न मला करायचं आहे की तुला? मी म्हणतो ना, माझं लग्न तिच्याशीच कर. मला असं वाटतं की अहो, आम्ही जन्म जन्मांतरचे प्रेमी आहे. मैया म्हणाली, खबरदार नाव घेतलं तर मोठा जन्म जन्मांतरचा प्रेमी आला. आई घर पण चांगलं आहे. अहो, तिच्या घरी पण जाऊन आला. हा मैया तिच्या घरी पण जाऊन आला. बरसाना गाव आहे तिचं.
बरसाने जाकर कर दे रस्मों की गोद भराई, मेरी राधा से कर दे सगाई. आई म्हणाली विसर राधाला, तिच्यापेक्षा पण चांगल्या चांगल्या मुली तुझ्यासाठी आम्ही पाहिल्या आहे. भगवान कृष्ण मानले नाही. भगवान म्हणाले नहीं मैया, शादी तो उसी से करोगा. मैयाने विचार केला, चला ट्राय करू. यशोदा मैया श्रीफळ आणि 1.25 रुपया घेऊन आणि बरसाना आल्या. कलावतीच्या इथे गोष्ट ठेवली, आमचा मुलगा आहे, खूप सुंदर आहे. कलावती म्हणाली, हा अंधाऱ्यामध्ये उभा असला तर दिसत नाही, एवढा सुंदर आहे. काय तोंड घेऊन आली तू इथे? माझ्या मुलगीला पाहिलं कशी आहे, किती सुंदर आहे. अहो मोती सारखी आहे. आणि तुझा कृष्ण अमावस्याच्या चंद्र सारखा, अमावस्याच्या रात सारखा. आणि कृष्णाला काळा म्हटला आणि आई क्रोधित झाली. अहो काय झालं तिच्यामध्ये? जन्माला आली त्या रोज पासून मात्र ताकद पाजली आहे, म्हणून गोरी गोरी आहे तुझी मुलगी. काही असो, कृष्ण काळा असो की कसाही असो, अरे राजाचा पुत्र आहे, राजकुमार आहे. कलावती म्हणाली, एवढंच ताण आहे तर जाय दुसऱ्या घरी, कशाला आली इथे? ऐकून घे यशोदा, या जगामध्ये जिला बिलकुल लज्जा नसेल तेच तुझ्या मुलाशी लग्न करेल. दोघीची फायटिंग झाली हो तिथे, यशोदा कलावतीची. श्रीफळ राहिलं तिथे, 1.25 रुपया पण एकाकडे गेला आणि यशोदा मैयाची साडी पण फाटली. यशोदा मैया घरी आल्या, कृष्ण द्वारी उभे आहे. आई आई काय झालं? आली का सुनबाई? आणि आईनं थपाट मारली, खबरदार सुधर जाओ, शादी नाही होगी. पुऱ्या जगाला माहित पडला आहे तू चोर आहे, एकतर रंगाचा काळा आणि वरते धंदे चोरीचे करतो, कोणी कन्या नाही देणार. आई अपमान केलं का तुझा? हा अपमान नाही. अरे बरं झालं मी निघाली, नाही तर जीवत जाता तिथे. डेंजर आहे, विसर राधाला. कृष्ण म्हणाला, आई मात्र तू हाव म्हण, लाईन लावतो इथे मी. तिच्या जिथे जातो तिला जाणतो. सुंदर भगवान श्याम सुंदर पहुंचे है बरसाना गांव में. सुंदर योगीचं रूप धारण केलं, भस्म घेऊन गेले होते. 3-4 चेले सोबत घेऊन गेले होते. आमचे गुरु महाराज मस्त भस्म आणली आहे, जो लावतो तो सुंदर होतो. आणि लाईन लागली हो पुऱ्या गावामध्ये. कोणाला सुंदरता? हा प्रत्येक आशिक आहे सुंदरतेचा, प्रत्येकाला गोरं व्हायचं आहे. राधाला घेऊन आणि कलावती पण आल्या आहेत, लाईन मध्ये उभे आहे. मित्र म्हणाले, कृष्ण आली ते राधा लाईन मध्ये. कृष्ण म्हणाले, लवकर लाईन खाली करा. लाईन लवकर खाली झाली. राधा आली समोर. भगवान म्हणतात, कलावती हे भस्म चमत्कारी आहे, जो सुंदर असतो त्याला मी माझ्या हातानं लावतो. भगवान कृष्णानं भस्म घेतली, राधेच्या गालाला स्पर्श केला, परब्रह्मचा स्पर्श झाला आणि महामाया तिथे बेहोश झाली. डोळे बंद झाले, जमिनीवर पडली. वैद्य आले, नाडी तपासली, रोग कळत नव्हता. रोग काय आहे? हा प्रेमरोग आहे हो. याची एकच दवा आहे, प्रेमीला समोर हजर करा, तरच या रोगचा इलाज आहे. दुसरा वेश धारण करून कृष्ण आले ब्राह्मणाचं रूप घेऊन. कलावतीला म्हणाले, बस तयारी करा आता, रामनाम सत्य गेली हे. अरे महाराज असं नको म्हणा, आमची एकच मुलगी आहे. पण गेली, अशक्य आहे हिचं जीवन आता. पण महाराज काही उपाय करा. हा एक उपाय आहे, जर कोणाशी लवकरात लवकर लग्न झालं हिचं
तर त्याचं अर्ध आयुष्य हिला मिळेल. पण तो ब्रह्मचारी असायला पाहिजे. कलावती म्हणाली, आता मी ब्रह्मचारी कुठे शोधायला जाऊ? लोक म्हणाले, अरे तो महाराज भस्म द्यायला आला आहे, तो पण संन्यासीच आहे, त्याला विचार. कलावती आली कृष्णाजवळ, महाराज महाराज माझ्या मुलीच्या जीवन मरणचा प्रश्न आहे, तुम्ही लग्न करा माझ्या मुलीशी. अरे नहीं नहीं, हम तो बाल ब्रह्मचारी है, कहां हमको फसाती है. अरे महाराज माझ्या मुलीच्या जीवन मरणचा प्रश्न आहे. अहो चाल, मी परोपकारासाठी तुझ्या मुलीशी लग्न करतो. राधा कृष्णाचं लग्न झालं. स्वयं ब्रह्मादी आले, ब्रह्मादीनं लग्न लावलं. गर्ग संहितामध्ये भगवान वेदव्यास यांनी सुंदर वर्णन केलं राधा कृष्णाच्या लग्नाचं वर्णन. लग्न संपलं, नवरीला घेऊन आणि नवरदेव आले आता घरी. रस्त्यामध्ये थकले, 22 किलोमीटरचं अंतर आहे, थकले. राधा राधा, पाय दुखले आता. राधा म्हणाली, चाल मी उचकते. कडीवर घेऊन आणि राधा चालू लागल्या. अप्रतिम जोडी विश्व की, या विश्वाची अप्रतिम जोडी राधा आणि कृष्णाची जोडी. आज पण जेव्हा कोणी सुंदर युगल पाहतो तर आपल्या मुखातून शब्द निघतो, राधा कृष्णची जोडी आहे. एक कवीनं सुंदर लिहिलं आहे, गोरे बदन पर होय काला तल, तो वो बेजोड है. कमी लोकांना असतो गोरा रंग आहे आणि त्यामध्ये पण सुंदर गालावर काळ्या रंगाचा तिल असला तर तो बेजोड असतो, सुंदर दिसतो. गोरे बदन पर होय काला तल, वो बेजोड है. काले बदन पर हो गोरा तल, तो वो कोढ़ है. काला पति गोरी पत्नी, राम सीता की जोड़ है. काला पति गोरी पत्नी, राधा कृष्ण की जोड़ है. गोरा पति काली पत्नी, रोज की माथा फोड़ है. रोज झगडतात. जर तो गोरा आहे आणि पत्नी काळी आहे तर मग पहा, रोज संध्याकाळी घरामध्ये ऐकायला मिळतं, कुठून मिळाली तू मला. आता तेच होती दादा प्रारब्धामध्ये, तसं नाही ना. पात्र तर भगवंताच्या कृपेनं मिळतात. पण सुंदर राधा आणि कृष्णाची अद्भुत कथा मी फार संक्षेप मध्ये इथे वर्णवली. राधा आणि कृष्णाच्या चरणी वंदन प्रणाम. हे सुंदर कथा राधा कृष्णाच्या चरणी सादर समर्पित करतो. आपण जातो आता दधी मंथन लीलामध्ये. सकाळची वेळ असते. भगवान श्याम सुंदर तयार होऊन मित्र मंडळी सोबत खेळता खेळता भगवान श्याम सुंदर यमुना तटी निघतात. यशोदा आणि रोहिणी इथे दधी मंथनची तयारी करते. मैयाच्या हृदयामध्ये भाव आहे की अहो, हा कृष्ण रोज चोरी करतो का आमच्या इथे हा चोरी करत नाही का? आमच्या इथे याला लोणी आवडत नाही. याला नेहमी चोरीची सवय लागली आहे. आज तर असं सुंदर लोणी तयार करते की कृष्ण आमच्या इथे माझ्या इथे लोणी खायला येईल. पण कृष्ण तर निघून गेला आहे. मैयाच्या हृदयामध्ये आज भाव आहे आणि भगवान भाव प्रधान आहे. भगवंताला भाव आवडतो. भक्त कसाही असो, त्याचे वस्त्र कसेही असो, कर्मावतीची खिचडी खायला आज सुद्धा जगन्नाथ येतात. तिचा भाव आहे. माँ यशोदेच्या हृदयामध्ये आज अति आनंद आहे. सुंदर लोणी तयार करते.
ते लोणी खायला कृष्ण येईल आणि माझ्या हातानं मी कृष्णाला लोणी देईल. सुंदर भगवान कृष्णाच्या चरित्राचं गान सुरू केलं. इतर गोपिकांनी ते सुंदर गान कृष्ण चरित्राचं श्रवण केलं आणि दुसऱ्या गोपिका सुद्धा नंद आणि यशोदा सोबत आल्या आणि तिथे सर्व मिळून आणि दधिमंथन करू लागल्या. सुंदर दृश्य, गोकुळची आठवण आपल्याला येईल असं सुंदर दृश्य आपल्याला इथे दर्शन होत आहे. यशोदा आणि मैया रोहिणी दधिमंथन साठी तयार आहे. कसं थोडक्यात वेळेमध्ये भगवान श्याम सुंदरचं आगमन होईल, आपल्याला अद्भुत दधिमंथनाचं दर्शन होईल. तर चला दधिमंथन लीलामध्ये. घमर घमर मानो भला गाजे श्याम, अरे रे 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 श्याम, अभी मारी मटकी फोड़े, अरे रे रे श्याम, अभी मारी मटकी फोड़े. घमर घमर मानो भला गाजे श्याम, अभी मारी मटकी फोड़े, अरे रे रे श्याम, अभी मारी मटकी फोड़े. हर मटकी फोड़े मारा महिला ढोड़े श्याम, अभी मारी मटकी फोड़े, अरे रे रे श्याम, अभी मारी मटकी फोड़े. मधुरानी जनमिया वासुदेव मधुरानी जनमिया वासुदेव जाय मारा श्याम, अभी मारी मटकी फोड़े, अरे रे श्याम, अभी मारी मटकी फोड़े. घमर घमर मारा गाजे श्याम, अभी मारी मटकी फोड़े, अरे रे श्याम, अभी मारी मटकी फोड़े. यशोदा पछी यशोदा मेरे
चार पांच गोवाड़िया एक बीजा चार पांच गोवाड़िया एक बीजा चोरियो करे अभी ले मारे मटुकी फोड़े अरे अभी ले मारे मटुकी फोड़े मर धमार लोना गाजे अभी ले मारे मटुकी फोड़े अरे अभी ले मारे मटुकी फोड़े घागर खुद मोड़ी के तोड़ खुद मोड़ी के तोड़ खुद मोड़ी के तोड़ खुद मोड़ी के तोड़ मनी आखरी कृष्णा जगाड़े प्रभात पानी अंगनी घागर घेऊ निघाली पाण्या गौडला घागर घेऊ निघाली पाण्या गौडला नंद बाबा ने घेर नवलख तुझे माता यशोदा मैया बलोवे नंद बाबा ने घेर नवलख तुझे माता यशोदा मैया बलोवे तुकी माँ मारे मारो श्याम अभी ने मारी मटुकी फोड़े अरे अभी ने मारी मटुकी फोड़े मर घर
भाभी ने मारी मटकी फोड़े अरे रे श्याम भाभी ने मारी मटकी फोड़े रस से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन कड़ो कड़ो जमुना तेरो पानी लागे रस से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन खारो खारो जमुना तेरो पानी लागे रस से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे रस से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे काली काली राधा गोरी गोरी जमुना जी तो काली काली राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी 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 राधा जी की रजधानी लागे रजधानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे मन काड़ो काड़ो जमुना जेरो पानी लागे कारो जमुना जेरो पानी लागे मारी मीनड़ से नखराड़े हो हे मारी मारी घूमर से नखराड़े हो घूमर रमा जाता हो राजा जी घूमर रमा जाता लहान मुलांनी खाली बसायचं आहे लहान मुलं खाली बसून घ्या चिल्लर बांडे हे मुन्ने रमताने काजळती की लागी रे मामा हे मुन्ने रमा मैं जाता हो राजा जी घूमर रमा मैं जाता पाना मुरली में तुमको सुमिरी मारता मुरली में तुमको सुमिरे मारता रूप धरे मनमोहन तौ पावे पा रूप धरे मनमोहन तौ पावे पा पैकी छबिली पत रानी
पटरानी लागे मन काळो काळो जमुनाची तो पाणी लागे राधा रानी लागे मने कारो कारो जमुनाची पाणी लागे से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मन काळो काळो जमुनाची तो पाणी लागे से भरोली राधा रानी लागे राधा रानी लागे मने कारो कारो जमुनाची पाणी लागे रसना राधे राधे बोल रसना राधे 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 बोल रसना राधे राधे बोल बड़े बोल बड़े रसना राधे राधे बोल रसना राधे राधे बोल राधा जी वृषभान दुलारी राधा जी वृषभान दुलारी राधा जी वृषभान दुलारी राधा जी बरसाने वाली राधा जी वृषभान दुलारी राधा जी वृषभान दुलारी राधा जी वृषभान दुलारी दो अक्षर की आधार जगत के दो अक्षर की आधार जगत के ये अक्षर अनमोल रसना राधे राधे बोल रसना राधे राधे बोल अपनी वाणी में अमृत घोल अपनी वाणी में अमृत घोल रसना राधे राधे बोल रसना राधे राधे बोल
यारी रोरी रंग मधुवरी माही रे तू रानी रूपाली रे यारी रोरी रंग मधुवरी माही रे तू रानी रूपाली रे कानुडानी 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 आखरी ओ कानुडानी आखरी आई आई रे मन माई रे कानुडानी आखरी ओ कानुडानी आखरी मेरी सावरी सूरत सजदा के मन हर प्राण हरे 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 चलत मरोड़े हंस के जोड़े चलत मरोड़े चलत मरोड़े हंस के जोड़े मस्कली रजना के मन हर प्राण हरे सावरी सूरत सजदा के मन हर प्राण हरे सूरत सजदा के मन हर प्राण हरे सावरी सूरत सजदा के मन हर प्राण हरे सिर गर कसीरा पर्वत पीरा सिर गर कसीरा सिर गर कसीरा पर्वत पीरा तेरे और तुमते सुधार के मन हर प्राण हरे सावरी सूरत सजदा के मन हर प्राण हरे कृष्ण कन्हैया लाल